खरं म्हणजे कुठलं काय लिहिलंय तुम्ही इथे? तुम्ही दे धक्का लिहिलंय आणि कोणीतरी सकाळी मला विचारलं पत्रकारांनी धक्क्याबद्दल. काही लोक म्हणतात हा धक्का पुरुष आहे. मग आता मला एवढा असा धक्का देणार की मी गायबच होणार. आता मी एक कधी कधी ते सांगतो की शोले मधला असराणीचा डायलॉग आहे, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूं, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. आता पीछे बघितलं तर म्हणून कुछ नाही आहे, तर कसे काय तुम्ही मला गायब करणार? हा एकनाथ शिंदे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. त्यामुळे जमिनीशी नाळ जुळलेला हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे आहे. मी जेव्हा सीएम होतो त्यावेळेस देखील सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक प्रकल्प आपण पुढे नेले. सिंचनाचे प्रकल्प नेले, मराठवाडा विदर्भातले पाणी प्रश्न आपण पुढे नेले. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना बंद पडली होती ती आपण सुरू केली. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक योजना सुरू केल्या, पण त्यानंतर महाविकास आघाडीने बंद केल्या. पण पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो आणि तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा नंतर आले आणि हे सगळं जे आहे बंद पडलेले सगळे प्रकल्प आम्ही पुढे नेले. एकीकडे प्रकल्पाला चालना दिली, दुसरीकडे कल्याणकारी योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकरी सन्मान योजना, अनेक योजना सुरू केल्या. आणि शेवटी मी आता काम 2.5 वर्ष एवढं काम आपण केलं की त्याच्यात इतिहासामध्ये नोंद होईल असं काम केलं आपण. आणि त्याचाच परिणाम विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं, विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला, चारी मुंड्या चित केलं. आणि मला आठवतंय पहिल्या भाषणात मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सभागृहात पहिलं भाषण केलं होतं, मी आणि देवेंद्रजी मिळून 200च्या पार आम्ही आमदार निवडून आणू. आणि ह्या विधानसभेत तुम्ही सगळ्यांनी मदत केली, 232 लोक आले आणि 232 आमदार निवडून आले. एक इतिहासामध्ये नोंद होईल एवढा आमदार आले. आणि खऱ्या अर्थाने आता मी डीसीएम आहे. डीसीएम म्हणजे मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे. सीएम असो, डीसीएम असो, कोणी असो, शेवटी सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून त्याला केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय, विकासाला चालना आपण देतोय, या ठिकाणी प्रकल्पाला दिली आहे. आणि म्हणूनच या राज्यामध्ये आज आपण पाहिलं तर या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आपण आणलं 2-2.5 वर्षापूर्वी. तेव्हा देखील एकनाथ शिंदेला असंच म्हटलं. आता जसं म्हणतात की एकनाथ शिंदे कोण आहे, एकनाथ शिंदे काय करू शकतो, संजय राठोड इकडे बसलाय. आणि त्यावेळेस देखील पाहिलं की शिवसेना जेव्हा काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम केलं, धनुष्यबाण जेव्हा गहाण टाकला, तेव्हा मात्र शिवसेनेचं खच्चीकरण सुरू झालं. त्यावेळेस हा एकनाथ शिंदे संघर्षाला पेटला आणि उठाव केला. आणि बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं काँग्रेस होऊ देणार नाही, माझी काँग्रेस होऊ देणार नाही, नाही तर मी शिवसेना बंद करेन. आणि मग त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप केलं. आणि म्हणून आम्ही उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यात आणलं. आणि मला समाधान आहे, आनंदही आहे. 2.5 वर्षामध्ये जे पायाला भिंगरी लावून मी काम केलं त्याचा परिणाम विधानसभेत आपण पाहिला. लोकसभा जेव्हा मोदी साहेब प्रधानमंत्री होऊ नये म्हणून सगळे पक्ष एकत्र आले होते, इंडिया अलायन्स झाली, एका द्वेषाने पछाडलेले की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी नको. अरे पण किती तुम्ही एकत्र आलात तरी सुद्धा मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले, त्यांनी देखील हॅट्रिक केली. आणि इथं देखील आपल्या
शिंदे नाराज, एकनाथ शिंदे गावाला गेले की एकनाथ शिंदे नाराज, एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात, एकनाथ शिंदे नाराज. अरे मी एका मिटिंगला नाही गेलो, पण आधीचे मुख्यमंत्री तर एकदाच गेले होते मंत्रालयात. त्यामुळे आमच्यामध्ये बिलकुल समन्वय आहे आणि कुठलेही आम्ही शेवटी आमचं काय आहे, पदं येतात जातात पुन्हा येतात, पदं वर खाली होतात, परंतु शेवटी आपण सर्वसामान्य माणसासाठी काम करतोय आणि आमच्यामध्ये एवढी मजबूती आहे. मग सकाळी पण मी सांगितलं पत्रकारांना, ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नहीं, चिंता मत करो. तुम्ही किती ब्रेकिंग दिल्या तरी सुद्धा आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही. आणि म्हणून आम्हाला काम काय, आमचा अजेंडा काय आहे? आमचा अजेंडा या महाराष्ट्राचा विकास, या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राला गतिमानतेने पुढे नेणं. जी गती आम्ही 2022 ते निवडणुकीपर्यंत दिली, आता देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री, आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम करू. डबल इंजिनचं सरकार, केंद्राची मदत मिळते आणि म्हणूनच आज जे तुम्ही जर या ठिकाणी जे प्रवेश करता याचं कारण एकच की तुमच्या भागातला विकास झाला पाहिजे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा एकेका आमदाराला 1.5-1.5, 2-2 हजार कोटी रुपये, संजय राठोड तुम्ही होता, तुम्हाला किती पैसे मिळाले? 3,200 कोटी रुपये विकासाला. मगाशी नरेंद्र भोंडेकर यांना मी विचारलं, त्यांना तर 3.5 का 4,000 कोटी रुपये मिळाले. त्यांचं तो कुठलं मोठं पर्यटनाचं केंद्र त्या गोसीखुर्द याच्यात आपले ते पोरादेवीला 750 कोटी रुपये एका प्रकल्पाला दिले. कधी लोकांनी विकासाला कधी चालना देण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून महाविकास आघाडीने नेहमी लोकहिताच्या कामामध्ये अडथळा टाकला आणि म्हणून लाडक्या बहिणींच्या योजनांमध्ये देखील खोडा घातला. कोर्टात गेले पण त्यांना कोर्टाने देखील नाकारलं आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड असं आम्हाला मदत केली आणि लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला आणि म्हणून आज प्रचंड असा विजय मिळालाय. लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, सगळ्या. आणि मग या सर्वांनी मिळून मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही, खात्री बाळगा. लाडक्या त्याचबरोबर त्याने एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली आहे, ती योजना कधी बंद होणार नाही. लेक लाडकी लखपती योजना आहे. आता मला आपल्या मनीषाताईंनी सांगितलं 3,000 महिलांनी आपल्या या काय केलं, त्यांनी क्रेडिट सोसायटी चालू केली. या लाडक्या बहिणींनी 1,500 रुपये जमा करून 3,000 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी चालू केली. ही एक चालना देणारं एक इकोसिस्टीम आहे. ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे आणि म्हणून काही लोकांनी आपल्या घरगुती अडचणी सोडवायला त्याचा पैसे वापर केला, काही लोकांनी अशा क्रेडिट सोसायटी केल्या, काही लोकांनी छोटे व्यवसाय मोठे केले. हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे. सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला आमचा जन्म झालेला आहे. कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे तरच सरकार. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून एवढ्या योजना आपण आणतोय, त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे. तुम्ही आज पक्षात प्रवेश करताय, तुम्हाला सांगतो की खूप माझ्यावर आरोप प्रत्यारोप 2.5 वर्ष काय काय आरोप केले, काय काय शिव्याशाप दिले. काल मला परवा दिल्लीला महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. पोटदुखी सुरू झाली, लगेच त्यांनी साहित्य संमेलनाचा उद्धार केला, साहित्यिकांचा उद्धार करून टाकला, महादजी शिंदे यांच्या वंशाचा अपमान केला. बरं, ज्यांनी मला पुरस्कार दिला पवार साहेबांनी, त्यांनी एकेकाळी त्यांना मुख्यमंत्री केलं, त्यांचाही उद्धार केला. माझं तर जाऊ द्या, माझं काय, माझ्याला रोज त्या शिव्या देतात. म्हणाले हे अमित शहाचा पुरस्कार आहे. बरं, त्यांचा काय संबंध? म्हणजे त्यांचाही उद्धार केला. म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, ज्या आज मी सकाळी पण मग कुठे भाषणात म्हटलं की राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये लिहिलंय की मोदीजी आप महान हो. म्हणजे हा देशाचा आपला गौरव आहे. लगेच पोटदुखी सुरू झाली,
पोटदुखी एवढी वाढते 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 की ती बरी होत नाही. कुणाला चांगलं काय मिळालं की पोटदुखी सुरू झाली, कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतात. आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय राजकीय बोलत नाही, पण आपल्याला ते माहीत आहे ना तुम्हाला. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे, आत्तावरून ताक कळणार आहे तुम्ही लोक आहात. आणि त्यामुळे या विदर्भामध्ये आज आपल्याला काम चांगलं करायचं आहे. आता लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, आता जसं किरणने सांगितलं की जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, ग्रामपंचायती, खरं म्हणजे आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता आमच्या निवडणुका झाल्या, खासदार झाले, मंत्री झाले, आमदार झाले, कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे झाले. आता या कार्यकर्त्यांनी, ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्या निवडणुका आहेत. आता कार्यकर्त्यांना मोठं करायचं, त्यांना संधी द्यायच्या निवडणुका आहेत. तुमच्यातले काही लोक आता नगराध्यक्ष आहेत, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोणी पंचायत समिती सदस्य, कोणी सरपंच, या ठिकाणी अनेक पदं आपल्याला मिळतील. शेवटी आपला पक्ष जो आहे हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही, हा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा. बाळासाहेब जसे सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण त्यांच्या पश्चात सहकार्यांना घरगडी समजू लागले, मालक आणि नोकर समजू लागले. असा पक्ष पुढे जात नाही. आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या शिबिरात म्हणाले होते, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. म्हणजे जो काम करेल तो पुढे जाईल. इथं काही वशिला नाही, इथं काही पद घेता नाही, वशिला लागत नाही. आणि मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, पद देताना जे काम करणारे ताकदीचे पदाधिकारी आहेत त्यांना पद द्या. पक्ष वाढवणाऱ्याला पद द्या. हा माझा आहे, हा माझा नाही, हा लांबचा आहे, हा दूरचा आहे, हा जवळचा आहे, हा मला सल्यूट करतो, हा मला नमस्कार करतो, हे बिलकुल आपल्या पक्षामध्ये चालत नाही. कारण शेवटी तुमचा प्रमुख जो आहे हा कार्यकर्ता, मुख्यमंत्री होता तेव्हाही, उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कालही कार्यकर्ता म्हणून, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.